नमस्कार मंडळी, मी शीतल भंग महिमा क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत लेमन जिंजर सरबत। एकदा हे सरबत बनवलं तर फ्रीजमध्ये हे सरबत 3 ते 4 महिने अगदी उत्तमरित्या राहतं। आता हे सरबत एक जरी दिसत असलं तरी याचे उपयोग खूप सारे आहेत। उन्हाळ्यामध्ये हे जे सरबत आहे हे रिफ्रेशिंगचं काम करतं आणि तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये वजन कमी करण्यासाठी सुद्धा हे सरबत तुम्हाला उपयोगी पडणार आहे। क्रिसमस जवळ आलेला आहे आणि आलेल्या पाहुण्यांसाठी मी हे सरबत तयार करून ठेवलेलं आहे। या ठिकाणी मी 1/2 किलो लिंबू याचा रस काढून घेतलेला आहे आणि 1/2 किलो मध्ये साधारणतः 10 लिंब बसतात, तर त्या 10 लिंबाचा हा रस आहे। यानंतर आतपाव आल्याचं मी मिक्सर मध्ये पाणी टाकून अशा प्रकारचा ज्यूस काढून घेतलेला आहे। लिंबाच्या अगदी अर्ध्या प्रमाणामध्ये आलं असावं। आल्याचा ज्यूस मी कापडाने गाळून घेतलेला आहे। आता एवढ्या लिंबाच्या रसासाठी आणि आल्याच्या रसासाठी मी इथं अर्धा किलो साखर घेतलेली आहे। चला आता पटकन सरबत बनवायला सुरुवात करूया। या ठिकाणी मी एका पातेल्यामध्ये साखर घेतलेली आहे आणि साखर बुडेपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे। इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं होतं आणि 1 ग्लास पाण्यामधलं सुद्धा माझं थोडंसं पाणी उरलेलं आहे। आता मी हे पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे जी साखर आहे ही या पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे। पाक बनवायचा नाही। आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि या ठिकाणी आपल्याला अर्धा लिंबाचा रस यामध्ये पिळून घ्यायचा आहे। असं केल्यामुळे आपल्या साखरेचं सिरप थंड झाल्यावरती सुद्धा याच्यामध्ये साखरेचे दाणे तयार होणार नाहीत। आपल्या साखरेचं सिरप उकळत असताना त्याच्यावरती हा असा फेस तयार होतो। हा फेस म्हणजे या साखरेमध्ये असलेली जी काही घाण आहे ती असते। तर आपल्याला हा जो फेस आहे हा आपल्या सिरपमधनं काढून टाकायचा आहे। हा सगळा फेस काढल्यानंतर बघा आपला सिरप किती स्वच्छ झालेला आहे। आता आपल्याला हे साखरेचं सिरप पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत आपण आपली पुढची प्रोसेस करूया। आता एका पातेल्यामध्ये मी आल्याचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून घेते आहे। कधी कधी आल्याच्या रसामध्ये लिंबाचा रस टाकल्यानंतर अशा प्रकारचा कलर चेंज होतो, पण हिच्याने आपल्या सरबतावरती आणि त्याच्या चवीवरती कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही। साखरेचं सिरप पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि साखरेचं सिरप जेव्हा थंड होतं ते थोडंसं असं घट्ट होतं। आता आपण आलं आणि लिंबाचा जो रस आहे तो एकत्र व्यवस्थित करून घेऊया की जेणेकरून जे आलं आता खाली तळाशी लागलेलं असेल ते सर्व व्यवस्थित एकत्र होऊन येईल। आता एकत्र केलेला हा रस पुन्हा चाळणीने चाळून आपण आपल्या सिरपमध्ये टाकून घेणार आहोत। लिंबाच्या रसामुळे पचन व्यवस्थित होते आणि आलं हे शरीरातील फॅट बर्न करण्यासाठी उपयुक्त असतं। जर तुम्ही वेट लॉससाठी हे सरबत वापरणार असाल तर सकाळी उपाशी पोटी हे सरबत गरम पाण्यामध्ये घ्या, नक्की फायदा होईल। हे सरबत स्वच्छ धुवून कोरड्या केलेल्या काचेच्या बाटलीमध्ये भरून घ्यायचं आहे। आता हे सरबत बनवायचं कसं हे आपण बघूया। तर एका ग्लासमध्ये मी 2 मोठे चमचे लेमन जिंजरचं सरबत घेतलेलं आहे। यामध्ये मी थोडेसे बर्फाचे तुकडे टाकते आणि आता यामध्ये प्लेन सोडा मी टाकून घेणार आहे। तुम्ही या ठिकाणी थंड पाणी टाकलं तरी चालेल, पण सोड्यासोबत याची चव अजून छान येते। आजचं हे सरबत बनवायला खूप सोपं आहे, तर नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका।